नमस्कार मंडळी, मी अमित परब. माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघता येऊ शकतात. तसेच जागासुद्धा तुम्हाला व्हेरीफाय जागा आणि क्लिअर टायटल असलेल्या जमिनी या यूट्यूब चॅनलमार्फत विकत घेता येऊ शकतात. तर नक्कीच मंडळी, पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण खात्रीशीर व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी करून दिला जाईल. आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये आणि लांजा तालुक्यामध्ये असलेली 30 गुंठेची शेत जमीन आज आपण या ठिकाणी या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. तत्पूर्वी मंडळी, हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून ह्या जागेची माहिती तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच घेता येऊ शकते. तर मंडळी, खास करून ज्या लोकांकडे अजिबात शेत जमीन नाही आहे, म्हणजे ज्या लोकांकडे अजिबात शेत जमीन नाही आहे, त्या लोकांसाठी आम्ही या ठिकाणी शेतकरी दाखला 20 दिवसामध्ये बनवून देत असतो. अगदी कमी बजेटमध्ये शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी बनवून दिला जाईल. त्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉलिंगसुद्धा तुम्ही या ठिकाणी माझ्याशी करू शकता. स्क्रीनवर दोन्ही पण व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. त्या दोन्ही व्हॉट्सअप नंबरला तुम्ही हा व्हिडिओ सेंड करू शकता. तसेच शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही मेसेज करू शकता. 20 दिवसामध्ये तुम्ही हमखास या ठिकाणी शेतकरी बनवू शकता. तर मंडळी, शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल केलात तरी चालेल. तसेच मंडळी, या ठिकाणी 30 गुंठेची शेत जमीन जी आहे ती रिसेल आहे. ही आमच्या स्वतःच्या मालकीची शेत जमीन आहे. टोटली 30 गुंठेची शेत जमीन ओढ्याला लागून आहे, वाडी वस्तीमध्ये आहे आणि मेन डांबरी रोडपासून कच्चा मातीचा रस्ता जो अधिकृत आहे तो आपल्या प्लॉटपर्यंत 50 मीटरचा रोड जो आहे तो अधिकृत या ठिकाणी आम्ही संमतीपत्र लिहून घेतलेला आहे. तर मंडळी, अशी ही शेत जमीन टोटली 30 गुंठेची जागा तुम्हाला गावाकडे कोकणी घर बांधण्यासाठी नक्कीच उपयोगी आहे. शेत जमीन ही जी आहे या ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता. तसेच बाकीच्या 1 गुंठ्यामध्ये फार्म हाऊस बांधू शकता आणि उरलेल्या 29 गुंठ्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी प्लांटेशन करू शकता. काजू, आंबा आणि तुमच्या आवडीचं कोणतेही प्लांटेशन, फळबागायत शेती त्या ठिकाणी करू शकता. भाजीपाला असेल किंवा कुक्कुटपालन असेल, म्हणजे कोंबडी पालन असेल, गावरान कोंबड्याचं त्या ठिकाणी शेड उभी करू शकता. तसेच शेळी पालन असेल किंवा गाई म्हैस पालन करायचं असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि गावाकडे एक नैसर्गिक लाईफ या ठिकाणी तुम्ही जगू शकता, जेणेकरून तुमचं लाईफसुद्धा वाढू शकतं. रिटायरमेंट लाईफमध्ये ज्या लोकांना शेतघर बांधायचं आहे, म्हणजे आपलं 50शी नंतर जे आयुष्य असतं ते गावाकडे स्पेंड करायचं असेल तर त्यासाठी ही उपयोगी शेत जमीन आहे. तर मंडळी, अशी ही शेत जमीन क्वचितच आपल्याकडे येत असतात. प्लेन, मैदानी, सपाट शेत जमीन आहे. या ठिकाणी ही शेत जमीन तुम्हाला पूर्ण मोजून दिली जाणार आहे. ॲक्च्युअल आम्ही ही जागा रिसेल आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी तिची मोजणी केलेलीच आहे. पण तुम्हाला प्रायव्हेट मोजणी या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही या ठिकाणी करून देऊ. तसेच पूर्ण प्लॉट हा साफसफाई करून दिला जाणार आहे. तसेच प्लॉटपर्यंत जो रस्ता आहे तो पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी डिमार्केशन करून दिला जाणार आहे. तर नक्कीच मंडळी, अशी ही शेत जमीन आणि चांगली शेत जमीन आहे, असा चान्स तुम्ही सोडू नका. तर 30 गुंठे जागा म्हणजे जवळजवळ 1.25 एकरचा प्लॉट आहे. म्हणजे 1 एकर जागा ही खूप मोठी जागा असते आणि त्यामध्ये तुम्ही आपलं फार्म हाऊस नक्कीच या ठिकाणी उभारू शकता. नक्कीच मंडळी, शेत जमिनीसाठी तुम्हाला जर घ्यायची असेल, बघण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी या जागेला भेट देऊ शकता. कोणतीही व्हिजिट चार्जेस तुम्हाला द्यायचे नाही आहेत, फ्रीमध्ये जागा ही दाखवली जाईल. या ठिकाणी बरेचसे मला कॉल असतात की परब साहेब, तुमच्याकडून मला व्हिजिट चार्जेस द्यावे लागतात. तर मला या ठिकाणी तुम्ही कोणी व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही आहेत, फ्रीमध्ये तुम्हाला जागा माझ्या दाखवल्या जातील. त्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल करा. कुणीही शेत जमीन विश्वासाने ज्या लोकांना घ्यायच्या शेत जमिनी त्या या ठिकाणी माझ्याकडून तुम्ही विकत घेऊ शकता. तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटच्या बाजूला जो ओढा आहे त्या ओढ्याला आत्तासुद्धा या ठिकाणी पाणी अवेलेबल आहे, मोठ्या प्रमाणात पाणी अवेलेबल आहे. आपल्या प्लॉटमध्ये कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं. लाईटचा पोल आपल्या प्लॉटमध्ये सुद्धा आहे. तसेच बाजूला सुद्धा शेजारी लाईटचे पोल आहेत, तिथून आपल्या लाईट कनेक्शन या ठिकाणी घेता येऊ शकते. तसेच हा समोर तुम्ही बघताय हा मातीचा कच्चा रोड आहे, हा आपल्या प्लॉटपर्यंत गेलेला आहे. आणि हा जो मेन डांबरी रोड आहे त्या मेन डांबरी रोडपासून आतमध्ये जो कच्चा रोड गेला आहे तो आपल्या प्लॉटपर्यंत गेलेला आहे आणि तो अधिकृत आहे. असं नाही की आपल्याला कोणतीही अडचण नाही आहे. तसेच मंडळी, आपल्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशन जे आहे ते 3 किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. तसेच कनेक्टिव्हिटी जी आहे,
बस जी आहे ती आपल्या प्लॉटच्या शेजारून जाते. ST बस थांबा आपल्या प्लॉटच्या बाजूलाच आहे. तसेच गाव वस्ती जी आहे ती गाव वस्तीसुद्धा आपल्या प्लॉटच्या बाजूला आहे. म्हणजे असं सगळं म्हणजे वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे. वाडी वस्तीमध्ये असलेली शेत जमीन आहे. नक्कीच हा चान्स घालू नका, सोडू नका आणि ही जागा लवकरात लवकर या जागेला भेट देऊन ही जागा विकत घ्या. सिंगल 7/12 आहे, सेपरेट नकाशा आहे आणि वर्ग 1 ची जमीन आहे. कोणती चिंता नाही आहे या ठिकाणी की जागा खरेदी करण्यासाठी कोणती अडचण नाही आहे या ठिकाणी. नक्कीच मंडळी, जागेची माहिती जी मी दिली आहे तुम्हाला आता ती आवडली असेल तर लाईक करा. तसेच अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर मंडळी नक्कीच पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. आणि जागेची माहिती तुम्हाला या ठिकाणी अधिक दिली जाईल. या ठिकाणी व्हॉट्सअप मेसेज तुम्ही या ठिकाणी करू शकता. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.